थालीपीठ तर खूप प्रकारे बनवतो, पण आज आपण पोह्यांचे एकदम वेगळ्या चवीचे थालीपीठ बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी एक बाउल पोहे घेतले आहे, आपण ते भिजून घेऊया. हे पोहे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवायचे आहे. हे पोहे भिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 कडीपत्त्याची पानं. आता हे आपण जाडसर ग्राइंड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राइंड करायचे आहे. तुम्ही बघू शकता. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे छान भिजले आहेत. आता आपण ते ताटात घेऊन छान मळून घेऊया. आपले पोहे छान भिजल्यामुळे छान मळले जात आहे. आपण जे कांदे पोहे खातो तेच घेतले आहेत मी पोहे. त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा, तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर टाका. नंतर आपण जे वाटण बनवले होते ते आपण टाकणार आहोत त्यात. 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, थोडा कमी हिंग आणि सर्वात शेवटी आपल्याला यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे. मी पोह्यांमध्ये पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचे पीठ टाकले आहे, कारण त्यामुळे आपल्या थालीपीठला छान बाइंडिंग येणार आहे. तर आता आपण हे मिश्रण थोडं कोमट पाणी करून थोडं घट्टसर मळून घेऊया. आपल्याला या मिश्रणात थोडे थोडे कोमट पाणी टाकून मळून घ्यायचे आहे. आपल्याला जसे पाणी लागेल तसे पाणी घेऊन आपण हा गोळा मळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने मळून घेतले आहे. आता मी यावर थोडे तेल टाकणार आहे आणि पुन्हा मळते.
मी पोळपाटावर प्लॅस्टिक घेतलं आहे. आता आपण त्याला थोडं तेल लावूया. अशा प्रकारे पीठ असे हातावर घेऊन त्याला गोल आकार द्यायचा आहे. आता आपण हात पाण्याने ओला करून आपण हे थालीपीठ थापून घेऊया. आपल्याला पातळ हवंय की जाड हवंय आपण त्या पद्धतीने करून घेऊ शकतो. साईडने थोड्या चिरा गेल्या असतील तर ते थोडं ऍडजस्ट करून असं हे करायचं. आता आपण पाण्यात बोट बुडून आणि छिद्र पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपलं थालीपीठ खरपूस भाजलं जाईल. आता आपण त्यावर थोडे तेल टाकून घेऊया आणि ते अशा पद्धतीने पसरून घेऊया सर्वीकडे. आता आपल्याला अलगद हाताने आपलं थालीपीठ तव्यावर टाकायचे आहे आणि आता पेपर काढून घ्यायचा. आता आपण थालीपीठवर या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया, जेणेकरून आपलं थालीपीठ छान खरपूस भाजलं जाईल. आता आपण थालीपीठवर थोडं तीळ टाकून घेऊया, ते पण खूप छान दिसते. आपण ही तीळ थोडे दाबून घेऊया. आपण थालीपीठ उलट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता थालीपीठला किती छान रंग आला आहे. पद्धतीने आपलं थालीपीठ भाजलं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुम्ही आपले थालीपीठ मस्त खमंग तयार झालेले आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.